नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण बैलगाडी क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट आपल्या चॅनलमार्फत रोज घेऊन येत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओत बकासूरबद्दल महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। तर मित्रांनो, काल मुळशी झालेल्या मैदानात बकासूर आणि साम्राज्य हा घरचा साथ पडाला मित्रांनो। काही कारणास्तव साम्राज्याला पहिरा झाला नव्हता, त्यामुळे बकासूर आणि साम्राज्य ही जोडी आपल्याला कालच्या या मुळशीच्या मैदानात पडताना दिसली मित्रांनो। आणि गाडी खूप सुंदररित्या पळाली, तीनही फेरे गाडी उत्तमरित्या पडून कालच्या मैदानात बकासूर आणि साम्राज्य या घरच्या साथाने तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला मित्रांनो। त्यानंतर आता बकासूर नेमका कोणत्या मैदानात येणार, तर मित्रांनो आजसुद्धा उरोडे देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी भव्यदिव्य काळभैरवनाथ केसरी या नावाने एक ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, या मैदानात आपला बकासूर आज पळण्यासाठी येणार की नाही, तर मित्रांनो 100% आज आपला बकासूर या मैदानात आपल्याला पडताना दिसणार नाही, कारण कालच बकासूर आणि साम्राज्य यांनी तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे आणि कालच बकासूर पडाला आहे। त्यामुळे बकासूर आपल्याला आजच्या या काळभैरवनाथ केसरी मैदानात पडताना दिसणार नाही। तर मित्रांनो, बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की बकासूर आपल्याला कंटिन्यूसुद्धा पडताना दिसतो, पण आजच्या मैदानात बकासूर पडणार नाही, कारण बकासूरचे नियोजन हे येत्या 11 किंवा 12 तारखेपैकी कोणत्या तरी एका मैदानासाठी झाले मित्रांनो। तर मित्रांनो, 11 तारखेला पळशी स्टेशन या ठिकाणी एक भव्यदिव्य ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। या मैदानात आपल्याला कदाचित बकासूर पडताना दिसू शकतो, किंवा त्यानंतर दुसरे मैदान आहे ते म्हणजे 12 तारखेला आयोजित, त्यानंतर आंगरेवाडी येथे 12 तारखेला आयोजित केलेले, आणि हे दोन्ही मैदान ओपनचे असून या मैदानात आपल्याला या दोनपैकी एक मैदानात आपल्याला नक्कीच बकासूर 100% आपल्याला पडताना दिसू शकते मित्रांनो। तर मित्रांनो, बकासूर या दोन मैदानापैकी नक्की कोणते मैदान आपल्याला दिसणार, हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।